आणि दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल प्रेम मोरे. तर नक्कीच यांची सलामीची जोडी किती कारीगर साबित ठरते YBCC संघासाठी पाहूया. परंतु गोलंदाजी मार्कवरती आपल्याला तेवढाच दिग्गज गोलंदाज पाहायला मिळेल उंबाट संघाकडनं. सातत्यपूर्वक काम करत असतो आपल्या संघासाठी आणि 6 चेंडू आपल्या गोलंदाजीने सटीक लाईन लेंथ आणि व्हेरिएशन हे त्याच्या गोलंदाजीतनं पाहायला मिळत असतात. तर मनीष नावाचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. तर पाहूया बेस्ट वर्सेस बेस्ट असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. कोण जिंकेल कोण हरेल येणारा काळ आपल्याला सांगेल. पाहूया येणारा काळ आणि येणारे चेंडू आणि येणारे क्षण आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. शिवराज्य क्रिकेट क्लब 2024चा हा महाथरार. पाहूया कोणता संघ जिंकतोय, कोणता संघ टॉप 4 मधील तिसरा संघ बनतोय. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आणि या सामन्याला सुद्धा आपण करूया सुरुवात. तर नक्कीच रोमांचक सामना सुद्धा पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे का? या सामन्यामध्ये दोन्ही संघ तयार झालेले आहेत. पाहूया करण ठाकूर आणि मनीष आपल्याला पाहायला मिळतील. इकडे पहिला चेंडू टॅप केला, क्षेत्ररक्षक मस्त काला दस्तक येतोय पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवर करण ठाकूरचा ब्रँडेड चौकार, 4 धावा. तर नक्कीच करण ठाकूरने ज्या पद्धतीने पहिला चेंडू फुलटोस हाताळला गेला होता आणि त्या फुलटोस चेंडूवरती चेंडूला फक्त टॅप केलाय आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू टाटा बाय बाय फिनिश खलास, 4 धावा. असे 4 धावा मिळाल्या आणि या 4 धावेने खातं ओपन केलं गेलं. चौकाराने स्वतःचं वैयक्तिक व तसं संघाचं खातं ओपन केलं गेलं 4 धावेने. पाहूया अजूनही येणारे 5 चेंडू आहेत. मापतोल केलं जाणार आहे का? सामन्यात रंगत भरली जाणार आहे का? पाहूया. मनीष इकडे मात्र चेंडू लाईन विसरलाय कुठेतरी. खराब चेंडू पाहायला मिळतोय. वाईटचा इशारा पंचांकडनं आमच्यापर्यंत पोहोचवले जात आहेत. तर वाईटचा इशारा येतोय. 5 धावा स्कोर कार्ड वरती 1 चेंडूच्या मोबदल्यात. हा आता मात्र चांगला चेंडू आहे, सन्मान दिला चेंडूला. सिंगल साठी मात्र ट्रॅव्हल होतोय चेंडू. सिंगल धाव मिळेल. या सिंगल धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 6 धावा. YBCC वेवूर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हा प्रेम इकडे अगोदरच मन बनवलं होतं कव्हर मध्ये खेळण्याचं. यस लांब हाताळलाय, ऑफस्टिकच्या बाहेर आहे असं दर्शवलं जातंय. पंचांकडनं वाईटचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. समांतर रेषेमध्ये त्यांचे हात येत आहेत. तर वाईट तर मिळणार, अवांतर धावा मिळत आहेत. अवांतर धावेने वाढ होते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जर पाहिली आपण तर 7 धावा. 7 धावा स्कोर कार्ड वरती. प्रेम नक्कीच थोडीशी जोग गेली होती चेंडूला खेळण्यासाठी, परंतु लगेच बॅकअप केलं आणि बॅकफुटला आलं. नक्कीच बाद झाला असता जर स्टंप वरती हिट केला असता यष्टीरक्षकानं. पाहूया मनीष पुन्हा एकदा कशा प्रकारचे चेंडू हाताळतोय. इकडे चेंडू लेंथ आणि लाईन सापडत नाहीये मनीषाला. आता मात्र चांगला चेंडू आहे. पाहूया करण खतरेमध्ये सापडला होता. नक्कीच लगेच ब्रेक मारला आणि रिव्हर्सला घेतली गाडी आणि नक्कीच इकडे चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्येचा विचार केलं तर 3 चेंडू 7 धावा. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न पाहूया. खतरेत आहे प्रेम आणि यस पंचांचा हात आकाशाकडे. यस विकेटचा होते पतन. OUT प्रेमची पारी होते समाप्त. प्रेमाने केलंय प्रेमला आउट. यस प्रेम होईल बात. बॅक टू द डगआउट. विकेटचा पतन. 7 धावेवरती मात्र YBCC संघ वेवूर या संघाला मात्र पहिला हादराब लागलाय प्रेमच्या रूपानं. नवीन फलंदाज पोचवा मैदानाच्या आतमध्ये. उर्वरित आपल्याला अजूनही एक सामना, अजूनही एक पॅनल आपल्याला खेळवायचा आहे. हा डी पॅनल सुद्धा आपल्याला अजून खेळवायचा आहे, याची नोंद ठेवा. अजून 8 संघ खेळण्याचे बाकी आहेत. तर पाहूया 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 4 चेंडूमध्ये धावसंख्येचा 7 धावा स्कोर कार्ड वरती आणि 1 विकेटचं पतन झालंय. तर नक्कीच पुढचा सामना सुद्धा आपण पाहू शकाल. आयोजक संघ शिवराज्य संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. त्यांच्यासोबत मात्र असेल पास्तल संघ. पुढचा सामना असणार आहे डी पॅनल मधील पहिला सामना शिवराज्य वेवूर आयोजक संघ आहे आणि पास्तल असा सामना असणार आहे. पाहूया इकडे बॅटने हलक्या हाताने खेळलं गेलं. चेंडूला दिशा दाखवली गेली सिंगल. हा चेंडू सिंगल साठी जातोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या षटकामधील 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 10 धावसंख्या स्कोर कार्ड वरती 8 पाहायला मिळतात. 1 गडीच्या मोबदल्यात 8 धावा. शेवटचा चेंडू. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल स्ट्राईक एंड वरती. संजय
हा इकडे नक्कीच बाहेर येणारा चेंडू पाहायला मिळाला. थोडासा सरप्राईज झाला होता फलंदाज, परंतु शेवटच्या एंड पर्यंत चेंडूला नजरा ठेवल्या चेंडूवरती संजय यांनी आणि चेंडूला लास्ट पर्यंत नजरा ठेवून कट केला चेंडूला. धावसंख्या 1 ने वाढ होईल. षटक क्रमांक हा पहिला होतोय समाप्त. मनीषचे 6 चेंडू होत आहेत समाप्त आणि धावसंख्या स्कोर कार्ड वरती जर पाहिल्या तर 9 धावा. YBCC संघ वेऊर आपल्याला पाहायला मिळतोय 1 गडी बाद 9 धावा. तर नक्कीच संजय राऊतसाठी सुवर्ण अशी संधी. बॅक टू बॅक 3 चौकार नोंदवल्यावरती 500 रुपयाचं कॅश प्राइज येत आहे मंगेश मर्ले यांच्याकडनं. तसेच धीरज मोरे यांच्याकडनं सुद्धा येत आहेत. 1001 रुपयाचा कॅश प्राइज येतोय. पाहूया बॅक टू बॅक 3 चौकार म्हणजे 1500 रुपये आपल्या हातामध्ये येणार आहेत. पाहूया नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पुरवला जातोय कुशल. पाहूया पहिला चेंडू. इकडे लालच दिली गेली आहे. लालच दिली गेली आहे. 1500 रुपये आपल्या हातामध्ये येणार आहेत 3 चौकार नोंदवल्यावरती. तर फटकेबाजी करायला हवी आहे असं दाखवलं जातं. इकडे सॉफ्ट हँडने खेळलं जातंय. सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागतं. कधी कधी जेव्हा चेंडू फळीवरती येत नसतात तर नॉन स्ट्राईक एंडवरचा जो फलंदाज असतो तो घातक असेल तर नक्की स्ट्राईक रोटेट करणं हे फार महत्वाचं असतं. आणि इकडे केलंय संजयने. स्ट्राईक रोटेट केलंय. करणला स्ट्राईक वरती आणलाय. इकडे करण रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज लागली. आगास तेवढा मोठा झाला नव्हता. चेंडू आणि फळीमधला निर्धाव जातोय चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या पाहायला मिळेल 10 धावा स्कोर कार्ड वरती. हा इकडे ऑफस्टिकच्या बाहेर हाताळलाय चेंडू. लांब ठेवण्याचा प्रयत्न होता करमपासनं चेंडूला परंतु जास्तच लांब हाताळला गेला. वाईटचा इशारा. इकडे पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचं काम केलं गेलं. सिंगल कन्वर्ट होतंय. पुन्हा स्ट्राईक रोटेट होते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिली 12 धावा स्कोर कार्ड वरती. हा इकडे पाहूया बॅटची एज आहे. संजय स्वतः सांगतोय की यस माझी बॅटची एज आहे. खेळाडू वृत्ती जे आपण पाहतोय. फलंदाज बाद झाला. विकेटचं पतन होतंय. दुसरा विकेट पाहायला मिळते YBCC संघासाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पुरवला जातोय. नरेंद्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पुरवला जातोय. चेंडूंचा खेळ संपलाय. 5 शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. नक्कीच चांगली गोलंदाजी हाताळली गोलंदाजानं. इकडे पुन्हा एकदा खोलगट टप्प्याचा चेंडू हाताळला गेला होता. क्लिक केलाय चेंडूला. फक्त दिशा दाखवली आपल्या कलाईच्या साह्याने. मात्र चेंडूला ढकलण्याचं काम केलं गेलं. षटक क्रमांक 2 हा होतोय समाप्त. आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचल्यात 13 धावा. 2 गडीच्या मोबदल्यात 13 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. तर पहिले षटक आपण पाहिलं होतं. खर्च केला गेला होता पहिल्या षटकामध्ये 9 धावांचा खर्च झाला होता. आता धावसंख्या स्कोर कार्ड वरती 13 पाहायला मिळते म्हणजे 4 धावांचा खर्च या षटकामध्ये आलाय. तर नक्कीच चांगली गोलंदाजी गोलंदाजानं हाताळली. कुशल आपल्याला पाहायला मिळालं होतं. आता तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज बॉलिंग मार्क वरती मयूर. पाहूया मयूर यांची गोलंदाजी तेवढीच धारदार असेल का. हा इकडे स्ट्रेट ड्राईव्ह केला. चेंडू अडवला गेला. इकडे नक्कीच जरी चेंडू घेऊन गेला असता स्टंपला लावला असता तरी फलंदाज बॅक टू द डगआउटचा रस्ता पकडला असता. परंतु इकडे डायरेक्ट हिट करण्याच्या प्रयत्नात फलंदाजाला मिळाली संधी. पाहूया या संधीचं सोन्यात रूपांतर केलं जाणार का. कारण की जेव्हा जेव्हा फलंदाजांना संधी मिळत असते तेव्हा तेव्हा फलंदाज तेवढाच घातक होत जात असतो. आणि पाहूया येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या वेळामध्ये आणि येणाऱ्या चेंडूंमध्ये किती घातक होणार फलंदाज हे पाहूया. हा इकडे लेग स्टिकच्या बाहेर हाताळलाय चेंडू. वाईटचा इशारा पंचांकडनं आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 15 धावा स्कोर कार्ड वरती. पाहूया करण पुन्हा एकदा तयार आहे. हा खोलगट टप्प्याचा चेंडू. स्ट्रोक मध्ये तेवढाच ताकद नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेली 15 धावा. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तयार. इकडे खेळला गेलाय पुन्हा एकदा चेंडू परंतु तेवढाच पुन्हा एकदा चेंडू जातोय निर्धाव. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव येत आहेत. करण पुन्हा एकदा थोडस कान मंत्र दिलं जातंय नॉन स्ट्राईक एंडवरचा फलंदाजाकडनं. तर नक्कीच बंधू आहेत दोन्ही. आपण पाहू शकाल इकडे कट केला. इकडे कट केला. येणार चौकार. तर नक्कीच जे कान मंत्र दिलं गेलं होतं ते कान मंत्राचं पूर्णपणे यस. चेंडूचा खेळ बाकी असेल आता 2. तर नक्कीच
फायदा उचललाय, त्या कान मंत्र दिलं गेलं होतं आणि त्या कान मंत्राचा फायदा मात्र चौकारामध्ये मिळतोय. पाहूया पुन्हा एकदा पाचवा चेंडू, इकडे स्ट्रेट ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा फील्ड करतोय, चेंडू जाणार नाही धाव. धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या पाहायला मिळेल 19 धावा. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहूया पुन्हा एकदा, इकडे चेंडू टॅप होतोय. पाहूया पंच काय दर्शवतायत आमच्यापर्यंत. यस, सिंगल धावा, सिंगल रन मिळेल. षटक क्रमांक 30 होईल समाप्त. आपण मागचा सामना सुद्धा पाहिला होता, 3 षटकामध्ये आपण 20 धावेवरती होता YBCC संघ. या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहू शकाल तर 3 षटकामध्ये 20 धावेवरती पाहायला मिळतोय. तर पुढच्या सामन्यासाठी तयार राहायचं आहे. पास्तल संघ आणि आयोजक संघ शिवराज संघ आपल्याला सामना पाहायला मिळेल. पाहूया शेवटचा षटक, 6 चेंडू मध्ये पाहूया किती धावा करण जमवतोय, किती धावा खर्च होतोय गोलंदाजाकडनं. बॉलिंग मार्क वरती येणार गोलंदाज भूपेश, बॉलिंग मार्क वरती पोचवला जातोय. 6 चेंडू हाताळायचे आहेत भूपेश यांना. पाहूया भूपेश यांचा खर्च किती आहे. इकडे स्ट्रोक मोठा आहे परंतु भिंत तेवढीच मोठी आहे. चेंडू अडला जातोय, निर्धाव येते चेंडू. धावसंख्या 20 धावा स्कोर कार्ड वरती. पहिला चेंडू निर्धाव, फुलटो चेंडू, गॅप शोधण्याचा प्रयत्न केले जात आहेत, अथांग प्रयत्न केले जात आहेत करण, परंतु त्या प्रयत्नाला यश मिळत नाहीये. यशाची पायरी मात्र शोधण्याचा प्रयत्न करतायत परंतु यश इकडे प्राप्त होत नाहीयेत. 2 चेंडू बॅक टू बॅक, पुन्हा एकदा निर्धाव. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. पाहूया या 4 चेंडू वरती किती धावा खर्च होणार आहे आणि किती धावा रोखण्याचं काम गोलंदाज करतोय. पाहूया पुन्हा तिसरा चेंडू येतोय निर्धाव. 3 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. नक्कीच करण स्वतःवरती नाराज आहे. रिव्हर्स अटेंड केलाय परंतु कनेक्शन चांगला नाही आहे. बॅटची एज येते फक्त. 4 चेंडू मध्ये 1 धाव खर्च. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी केली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. 21 धावा स्कोर कार्ड वरती. मागच्या सामन्यामध्ये 29 धावांचा लक्ष दिला गेला होता, तो डिफेन्स केला होता. पाहूया यावेळी 21 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहू शकाल नरेंद्र. पाहूया त्यांच्या फईने मोठं फटका पाहायला मिळेल का. इकडे नक्कीच बाहेर जाणारा हा चेंडू होता परंतु इन झालाय. सिंगल धाव येते. शेवटच्या श्रणापर्यंत चेंडूपर्यंत लक्ष ठेवलं आणि शेवटच्या श्रणाला मात्र चेंडू पाहायला गेलं तर मध्ये येणारा होता, कट केला, सिंगल आलाय. 22 आणि इकडे गॅप शोधलाय. आता ट्रॅव्हल होतोय चौकारासाठी. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 26 आणि 27 रनचा हा टार्गेट मात्र इकडे सेटअप केला गेला. आता मात्र 2 धावेने कुठेतरी कमी टार्गेट सेटअप केला गेलाय परंतु पाहूया येणाऱ्या येणाऱ्या 24 चेंडू मध्ये उंबाट संघ या 27 धावेपर्यंत पोहोचण्यासाठी किती मेहनतपणाला लावतोय. तत्पूर्वी जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये जुळले जाणार संतोष पाटील सर आणि त्याचबरोबर आयोजक संघ शिवराज संघ असा आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे आणि त्यांच्यासोबत आपण पास्तळ संघ पाहायला मिळणार आहे. पास्तळ संघाचा कर्णधार लगेच आपण रिपोर्ट करा टॉस बॉक्स मध्ये. त्याचबरोबर आयोजक संघ सुद्धा इथे तयार आहे. त्याचबरोबर आपण नक्कीच सुंदर खेळ पाहायला मिळाला. 4 चेंडू मध्ये आपण 6 चेंडू पाहिले. या शेवटच्या 6 चेंडू, पहिले 3 चेंडू निर्धाव आणि शेवटच्या 3 चेंडू वरती 6 धावांचा खर्च झाला आणि त्या 6 धावांच्या खर्चानंतर 26 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या आणि 27 धावांचा एक टार्गेट इकडे सेटअप केला गेलाय. 24 चेंडू 27 धावा. तर पाहूया येणारा येणारा श्रण काय सांगणार आहे. तत्पूर्वी मी घेतो एक छोटीशी विश्रांती. येऊया पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये. धन्यवाद. तत्पूर्वी जुळले जाणार कॉम्बॉक्स मध्ये टॉस बॉक्स मध्ये संतोष पाटील सर. धन्यवाद. हॅलो. तर या जाऊया आपण एक नवीन मॅच, नवीन पॅनल आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. डी पॅनल असणार आहे. आतापर्यंत सी पॅनल आपण पाहतोय. सी पॅनल मधला शेवटचा सामना. तर सूरज आणि आपण पाहतोय या ठिकाणी लावण्य दोन्हीही कर्णधार उपस्थित झाले आहेत. सुमित त्रिवेदी सर या आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करणार आहोत.
तर आपण पाहतोय आयोजक संघ म्हणजे शिवराज्य वेऊर संघ एका बाजूला असणार आहे, दुसऱ्या बाजूला पास्तळ संघ. पास्तळ गावामध्ये देखील टुर्नामेंट चालू आहेत. आपण पाहतोय ओव्हरआर्मचे टुर्नामेंट आहेत. चॉईस दिले जाईल. सर्वप्रथम लवंड्याचा कॉल असेल, बघूया. छाप कॉल आहे आणि इथे पाहतोय पण काट आलेला आहे, म्हणजेच शिवराज्य वेऊर सूरज नाणेफेक जिंकलाय. काय डिसिजन असणार आहे? फर्स्ट आम्ही फिल्डिंगच करू, कारण की विकेट फार स्लो आहे, तर डिफेंड हे आपण चेस करणं थोडा हे राहील, इझी राहील. नक्कीच चेस करण्याचा अगदी निर्णय आपण घेतलाय. मैदान बनवताना आज तुम्हाला जी या ठिकाणी जर पाहिलं तर संघांनी जी साथ दिली त्यांच्याबद्दल काय म्हणतील? कारण की खूप संघ या ठिकाणी आले आणि खूप संघांनी चर्चा केली या स्पर्धेची. माझ्या टीममेटनी तर फार मला सपोर्ट केला. आम्ही लोकांना फार मेहनत घातली, कारण की ग्राउंड जसा आहे तसा नव्हता आणि विकेट तर फार काल तुम्ही बघितली, फार भुसभुसी होती. चांगली मदत केली मुलांनी आणि मुलांना मी धन्यवाद करतो. आणि खास करून जे स्पॉन्सर्स आपल्याला लाभले गेले, कौस्तुभ दादा यांचं खूप सारं सपोर्ट राहिलं तुम्हाला, त्यांच्याबद्दल दोन शब्द काय सांगतील? कौस्तुभ दादा तर आम्हाला नेहमीच सपोर्ट करतो, काहीही असेल कधीही एनी टाइम. रात्री 2 वाजता त्याला कॉल करेल तरी तो आम्हाला सपोर्ट करतो. तसंच आमचा अमरदादा झाला, तसंच उत्तूभाऊ झाले, सगळं आम्हाला पूर्ण गाव आम्हाला एकदम वेल सपोर्ट करतो. धन्यवाद. लाविन्य, नाणेफेक जिंकला असतं तर काय डिसिजन असतं तुझा? क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. गावामध्ये मॅच चालू आहे, ती मॅच बघता बघता खास इथे उपस्थित झालाय. काय त्या ठिकाणी काय दृश्य आहे? नाही, तिकडे सुद्धा टुर्नामेंट चांगली चालू आहे, अशीच फ्लड लाईट सुद्धा आहे. या मॅचचा आनंद कसा घ्याल तुम्ही? कारण की फलंदाजी करायची आहे, चांगली धावसंख्या उभारायची आहे, पूर्ण टीम आपली आज पॅक आहे. हा, पूर्ण टीम आहे. शुभेच्छा असतील तुम्हाला. जाऊया मॅचकडे. ऑनगोईंग मॅच चालू आहे. पुन्हा एकदा मनीष चौधरी आपल्याशी जोडले जातील. धन्यवाद. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. करण पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती आहे. पाहूया, इकडे कट केला गेलाय. चेंडूला फक्त दिशा दाखवली गेली आहे. सिंगल धाव मिळेल. या सिंगल धावेने धावसंख्येचा विचार केला तर उंबाट संघ एक गडीच्या मोबदल्यात धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली गेले. 2 धावा, 2 चेंडूच्या मोबदल्यात 2 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. एक गडी मनीष स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. करण बॉलिंग मार्कवरती. हा, इकडे नक्कीच वाईड आहे. इशारा दिला गेलाय नॉन स्ट्राईक कडनं, यस वाईड आहे, सोडायचं आहे. तर यस सोडला गेला मनीष कडनं आणि वाईड मिळतोय. हा, आता वाईड नव्हता. फलंदाज पुन्हा एकदा त्याच आशेने होता की पुन्हा एकदा येतोय की काय वाईड, परंतु हा वाईड नव्हता, हा चांगला होता. हा चांगला होता. चेंडू सरळ जाऊन बसला यष्टन मध्ये. दांडी गुल झालंय. फलंदाज मनीष यांची विकेट क्रमांक 2 येतोय करण ठाकूरच्या हातामध्ये. तर पाहूया, नक्कीच करण इकडे दावा खर्च करतोय परंतु विकेट सुद्धा मिळवतोय. चांगले 2 फलंदाज मात्र बॅक टू डगआउटचा रस्ता पकडलाय. 2 विकेटचं नुकसान तर झालंय. धावसंख्येचा विचार केलं तर धावसंख्या स्कोर कार्डवरती 3 आपल्याला पाहायला मिळतंय. 27 धावांचा लक्ष आहे. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. येणाऱ्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया पुन्हा एकदा, इकडे सॉफ्ट हँडने खेळलाय. पाहूया, प्रेशर आहे आणि हा तो प्रेशर फलंदाजांना भाग पाडतोय. विकेट, नक्कीच विकेट मिळाला असता, कलेक्शन झालं असतं, बॅकअप मिळाला होता, परंतु निर्धाव जातोय हा चेंडू. हा प्रेशर बनत चाललाय फलंदाजांवरती. जो लो स्कोरिंगचा सामना असतो ना, तो लो स्कोरिंगचा सामना हा प्रेशर बनवत असतो फलंदाजांवरती. कारण की तेवढी तिखट गोलंदाजी आपण करणार, तेवढीच धारदार गोलंदाजी करणार तर नक्कीच समोरच्या फलंदाजांना भाग पडणार की फटका खेळायचा तर कसा खेळायचा. इकडे बॅटची एज येते. चेंडू मात्र जातोय सिंगल झोन मध्ये. धावसंख्या 1 ने वाढ होईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते. 4 धावा. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल आपल्याला फलंदाज हर्षद. पाहूया हर्षद या शेवटच्या चेंडूवरती कोणासाठी गोल करतोय. फुलटच चेंडू इकडे कट केला होता परंतु क्षेत्ररक्षक लावला गेलाय. षटक क्रमांक पहिला हा होतोय समाप्त आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा खर्च केल्या गेलेल्या आहेत 5. 2 गडीच्या मोबदल्यात 5 धावा आपल्याला उंबट संघ पाहायला मिळेल. आता समीकरण बदलेल. समीकरण असं असणार आहे, 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 18 चेंडूमध्ये जमवायचे आहेत 22 धावा. 22 रन अजूनही बनवायचे आहेत. पाहूया या सामन्यामध्ये किती रोमांच येतोय आणि किती पाहूया. 18 चेंडू 22 धावा कोणासाठी लाभदायक ठरणार आहेत आणि कोणासाठी त्रासदायक ठरणार आहे. ही 18 चेंडू पाहूया. बॉलिंग मार्क वरती पोहोचवला जातोय गोलंदाज प्रेम. बॉलिंग मार्क वरती येतोय.
सलामीचे फलंदाज दोन्ही सलामीचा फलंदाज आता गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक करणने हाताळलं, दुसरं षटक प्रेम हाताळण्यासाठी तयार झालाय. पाहूया 18 चेंडूमध्ये जमवायचे आहेत 22 धावा. उनबट संघाला 2 गडी मात्र गमावल्यात 5 धाव्यावरती. इकडे पुन्हा एकदा सिंगल झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय चेंडू, सिंगल घेतला जातोय. धावसंख्या 1 ने वाढ होते, 6 धावा स्कोर कार्ड वरती. तर नक्कीच तमाम प्रेक्षक मायबाप वर्ग या स्पर्धेसाठी इकडे आपली उपस्थिती दर्शवली गेलेली आहे. तर या तमाम प्रेक्षक मायबाप वर्गांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी करतोय हार्दिक स्वागत. तर नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व प्रेक्षक मायबाप वर्गांचं हार्दिक स्वागत असेल. त्याचबरोबर पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे प्रेक्षक जुळले गेलेले आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून, तर त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून मी मनीष चौधरी पुन्हा एकदा करतोय हार्दिक स्वागत. तर नक्कीच पंचांचा हात समांतर रेषेमध्ये येते, अवांतर धावा दिले जाणार प्रेमकडनं. आहा, इकडे खराब शॉट सिलेक्शन, पुन्हा एकदा विकेट मिळतोय. विकेट क्रमांक 3 उनबट संघ इकडे विकेटवर विकेट गमावतोय. धावांचा प्रेशर हा मात्र त्यांच्यावरती आहे. इकडे प्रेशर बनवला जात आहे, कारण की गोलंदाज ज्या पद्धतीचे गोलंदाजी करतायत, इकडे एक एक धावा घेण्यासाठी जी फलंदाजी पाठवली गेली होती, जी स्ट्रॅटेजी रचली गेली होती, धावा कमी आहेत, आपल्याला सिंगल जरी घेतले तर आपण जिंकू शकतो. ही स्ट्रॅटेजी इकडे कुठेतरी काम करत नाहीये. या स्ट्रॅटेजीवरती पाणी फेरण्याचं काम गोलंदाज करतायत. कारण ते काम केलंय, आपल्या 6 चेंडूमध्ये 5 धावा देऊन 2 गडी बाद केलंय. आता प्रेम सुद्धा तेच काम करतोय. पाहूया, प्रेमाने गोलंदाजी केली जाते, परंतु फलंदाज त्या प्रेमाने फटकेबाजी करत नाहीये. इकडे सॉफ्ट हँडने खेळलं गेलंय, सिंगल मिळतोय. धावसंख्या 1 ने बरं होईल. 9 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकाल. इकडे फटका सजवलाय, गॅप मिळाला आणि या गॅप मधनं चेंडू ट्रॅव्हल झाला चौकारासाठी. येतोय दमदार असरदार चौकार, 4 धावा. नक्कीच या 4 धावेने थोडस रिलीज झालाय फलंदाज. आणि जो दडपण होतं फलंदाजावरती की कुठेतरी आपल्याला एक चौकार बनवायचा आहे, कुठेतरी जो प्रेशर आपल्यावरती वाढत चाललाय, तर प्रेशरला समोरच्या संघावरती टाकायचा आहे. चौकाराने 13 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतायत. फुलटो चेंडू टॅप केलाय, क्षेत्ररक्षक वेध घेतोय चेंडूचा. यस, पकडला जाणार, चेंडू होतोय निर्धाव. षटक क्रमांक 2 होईल समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्ड वरती 13. या षटकामध्ये जर विचार केला तर 8 धावांचा खर्च झालाय. तर आता येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि त्या 12 चेंडू मध्ये जमवायचे आहेत 14 धावा. यस, आपण ऑन स्क्रीन वरती सुद्धा पाहू शकाल 12 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. तर YBCC संघाचे 2 गडी बाद झाले होते आणि इकडे 3 गडी बाद झाल्यात उनबाट संघाचे. आता उनबाट संघाला जे धावा आहेत 14, ते 14 कंपल्सरी बनवावे लागतील, कारण की विकेट आपला एक एक्स्ट्रा गेलेला आहे. तर मागच्या सामन्यामध्ये आपला 1 विकेट हा कमी होता. तर नक्कीच आता सामना जिंकायचा असेल 12 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज संतोष अण्णा म्हणून ओळखले जात आहेत. इकडे पाहूया, क्षेत्ररक्षक फील्ड करतोय, हा ना झालंय. इकडे काय होणार आहे? पंचांचा हात. यस, OUT विकेट क्रमांक 4 इकडे सापडला जातोय. आणि नक्कीच वेवूरचे जे प्रेक्षक आहेत टाळ्यांचा गळगळाट करतायत आणि आपल्या संघाला मात्र प्रोत्साहन देताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच प्रोत्साहन हा फार महत्वाचा असतो आणि जेव्हा जेव्हा आपला संघ मध्ये मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करत असतो आणि त्या संघाला मात्र प्रोत्साहन देणे फार गरजेचं असतं. जेव्हा प्रोत्साहन मिळतो संघाला, तेव्हा संघ हा मात्र मोठा खेळ करत असतो. पाहूया, इकडे अजूनही येणारे चेंडू बाकी आहेत 11 आणि धावा जमवायचे आहेत 14. पाहूया कोणासाठी हे चेंडू त्रासदायक ठरणार आहेत आणि लाभदायक ठरणार आहेत हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये समजणार आहे. पाहूया, पुन्हा एकदा तयार गोलंदाज अण्णा बॉलिंग मार्क वरती. हा, इकडे फुलटो चेंडू ट्रॅव्हल होतोय, परंतु पुन्हा चेंडू हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडू, बॅक टू बॅक 2 चेंडू. इकडे एकही धावा न खर्च करता 1 विकेट मिळवला गेलाय. आता प्रेशर पुन्हा एकदा वाढवलाय, पुन्हा एकदा प्रेशर कुकरची शिटी फलंदाजांवरती वाढताना दिसते. काय होणार आहे या सामन्यामध्ये? पुन्हा एकदा चित्र बदलण्याचं काम या गोलंदाजांकडनं केलं जाणार का? पाहूया, आपला घरचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, घरचं मैदान आहे. हा, पुन्हा गतिवान चेंडू आणि हे पहा, हे काय घडतंय? पुन्हा एकदा विकेट क्रमांक 5वा गडी बाद होतोय उनबट संघाचा. उनबट संघ काय करतोय ते त्यांनाही समजत नाहीये, त्यांच्याकडनं काय घडतंय. कारण की 27 धावांचा टार्गेट, 24 चेंडू, हा प्रेशर होता सिंगल धावाचा.
आणि या सिंगल धाब्याच्या प्रेशरने त्यांनी पूर्णपणे सामना अडचणीत पोहोचवलाय. आता चेंडूचा खेळ समाप्त झालाय 3, म्हणजे येणाऱ्या 9 चेंडूमध्ये जमवायचे आहेत 14 धावा. 9 चेंडू 14 धावांची आवश्यकता. पाहूया अनिश्चिततेचा खेळ ज्याला क्रिकेट म्हटलं जातं, परंतु त्या अनिश्चिततेमध्ये निश्चित हा शब्द सुद्धा लपलेला असतो. पाहूया हा निश्चित शब्द पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे का. इकडे पाहूया काय होतंय, आणि नक्कीच 6वा हादरा लागला असता, 6वा विकेट सापडला असता, परंतु चेंडू सापडला नाही म्हणून विकेट ही सापडलेला नाहीये. विकेट सुटतोय म्हणजे धावा मिळत आहेत 1. आता समीकरण बदलते. 8 चेंडू आवश्यकता आहे 13 धावांची. 8 चेंडू 13 धावा. पाहूया इकडे खराब चेंडूची हाताळणी होते. पंचांचा इशारा येतोय नोचा. नो चेंडू पाहायला मिळते. सिंगल धाव मिळेल, धावसंख्येत वाढ होईल, धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल. 15 धावा. अजूनही आवश्यकता असेल 12 धावांची. 8-12, 7-12 पाहिलाय, 8-12 पाहायचा आता. इकडे स्ट्रोक चांगला. पाहूया चेंडू सापडलेला नाहीये आणि इकडे सिंगल धाव पूर्ण होते. आता समीकरण बदलतंय. 7 चेंडू आणि आवश्यकता 11 धावांची. 7 चेंडू 11 धावा. पाहूया शेवटचा चेंडू अण्णा यांच्या षटकातील गतिवान चेंडूची हाताळणी अण्णा करताना पाहायला मिळत आहेत आणि त्याच गतीने थोडंसं बीट करण्याचं काम करत आहेत फलंदाजांना, आणि फलंदाज त्याच प्रेशरने आपलं विकेट मात्र गमावताना दिसत आहेत. पाहूया शेवटचा चेंडू किती त्रासदायक ठरणार आहे. आणि पाहूया क्षेत्ररक्षक फील्ड करतोय, फेकी करणं जमलं नाहीये. सिंगल धाव होते पूर्ण. आता षटक क्रमांक 3 ही होईल समाप्त. धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकाल 3 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा स्कोर कार्ड वरती आवश्यकता असणार आहे. ती म्हणजे 6 चेंडू 10 धावा. मागचा सामना पाहिला असेल उंबट संघाला 6 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता होती, परंतु 8 धावा जरी जमवल्या असत्या तरी जिंकणार होता उंबट संघ. तर 8 धावा जमवल्या आणि जिंकला, विजयी मिळवला. आता परंतु चित्र वेगळं आहे, आता समीकरण वेगळं आहे. आता चेंडू आहे 6, धावा जमवायचे 10 आणि 10 धावा हे कंपल्सरी जमवायचे आहेत, कारण की विकेट गेल्यात 5 उंबट संघाचे आणि YBCC या संघाचे विकेट गेल्यात फक्त 2. तर धावा हे 10 जमवाव्याच लागतील. 2 चौकार आणि 2 सिंगल ह्या सामन्याचं चित्र बदलू शकतं. बघूया फलंदाजाचा मनसुबा सुद्धा तेच असणार आहे. येणारे 6 चेंडू म्हणजे आपल्याला 4 चेंडू मध्ये सामना फिनिश करायचा आहे. ते म्हणजे कसं, तर यस 2 चौकार 2 सिंगल आणि सामना विजय. तर युनिक मोटर्सच्याकडनं 1001 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. इकडे काय घडतंय अण्णाकडनं, तर नक्कीच युनिक मोटर्स यांच्याकडनं मात्र जर YBCC संघ सामना जिंकला तर 1001 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. पाहूया सामना जिंकवला जाणार का. पहिल्या चेंडूवरती सिंगल आलाय, तर आता समीकरण पाहायला मिळतंय 5 चेंडू 9 धावा. आहा, इकडे बॉक्स क्रिकेटचा फलंदाज जसा आउट होतोय तसाच आउट झालाय फलंदाज. विकेट क्रमांक 6 आपल्याला पाहायला मिळतंय. 6वा गडी बाद होतोय. इकडे आता समीकरण बदललं. 4 चेंडू आवश्यकता 9 धावांची. 4 चेंडू 9 धावा कंपल्सरी चेस करावा लागेल. आता 8 युनिक मोटर्स यांच्याकडनं जर YBCC संघ सामना जिंकला तर युनिक मोटर्स यांच्याकडनं 1000 रुपये 1001 रुपयाचा कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया 4 चेंडू आवश्यकता 9 धावा. इकडे विकेट क्रमांक 7वा. 7 गडी बाद झालेले आहेत. शेवटचा गडी, आता शेवटचा गडी राहिलाय. चिनू आता मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. त्याला आता सामना जिंकायचा आहे. आपल्या संघाला विजयासाठी 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता. 2 चौकार 1 सिंगल. सामन्याचं चित्र बदलेल. पाहूया या चेंडूवरती सर्व काही या सामन्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. या चेंडूवरती
निर्णय असणार आहे. काय घडतंय का बिघडतंय इकडे पाहूया. चेंडू ट्रॅव्हल झालाय, निर्धाव. 2 चेंडू 9 धावा. आता फक्त नशिबाची साथ हवी आहे उंबट संघाला. नक्कीच मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिला होता 29 धावा डिफेन्स केल्या गेल्या होत्या. आता 27 धावा डिफेन्स करताना दिसतोय. इकडे हाताळलाय वाईड. नशिबाची साथ मिळालंय. एक तर वाईड आलाय. आता 8 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 8 धावा. 2 बॅक टू बॅक चौकार. सामना विजयी. पाहूया घडतंय का. आणि इकडे चेंडू पाहूया जातोय निर्धाव. 1 चेंडू 8 धावांची आवश्यकता. औपचारिकता मात्र या सामन्यामधील बाकी असेल. पाहूया 1 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असतो. त्याच्यामध्ये काही घडू शकते. आणि इकडे सामना विजय होतोय. YBCC संघ टॉप 4 मधील 3रा संघ मात्र बनतोय. अभिनंदन YBCC संघ. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल टॉप 4 मध्ये. आणि उंबट संघ आपलं कौतुक असेल. आपणही चांगला खेळ केला. 27 धावा आपल्याला खेळायच्या होत्या. 27 धावा आपल्याला जमवायच्या होत्या आणि डिफेन्स करायच्या होत्या.